मी विचारतो, आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत. अवधूतजी, थेट भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला जातोय. जे कायद्याला आव्हान देत आहेत, जे कायद्याला मानायला तयार नाही आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा खुल्याम नवे प्रकारचे कबूतरखाने उभे करतायत ते लाडके, आणि जे न्यायालयाच्या निर्णयाच्या बाजूने उभे राहिले ते दोडके. हा काय न्याय आहे? हा सवाल विचारला जातोय. नाही, मला असं वाटत नाही कुठे भेदभाव होतोय. आपण लक्षात घ्या, हा प्रश्न कुठचा धर्म विरुद्ध दुसरा धर्म नाही, मराठी अमराठी नाही. हा जो प्रश्न आहे तो स्वास्थ्याचा त्याचबरोबर आस्थेचा आहे, हा आरोग्याचा तसंच मानवतेचा आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी सर्व समाजाची जी मतं, बघा मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला, त्या निर्णयाविरुद्ध शेवटी काही जणांनी, काही समाजाने प्रश्न उपस्थित केले. त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बैठक बोलवली आणि त्यांनी महानगरपालिकेला निर्देश दिले. महानगरपालिकेला काय, कारण ती एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी आहे म्हणून त्यांना निर्देश दिले की एकाच दिवशी हे सर्व कबूतरखाने बंद करणं. जवळजवळ 15,000 कबूतरं ही त्या परिसरामध्ये फिरतात आणि हे मला वाटतं की एक खूप मोठं थिक पॉप्युलेशन आहे. हे जर विरळ पॉप्युलेशन असतं, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कबूतरखाने आहेत, त्यांचा काही फारसा लोकांना त्रास होत नाही. परंतु ज्यावेळी 15,000हून अधिक पक्षी एकाच वेळी फिरतात त्यावेळी त्यांचा होणारा त्रास हा प्रचंड 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 आहे. याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने त्रास देणाऱ्यांना काय केलं तुम्ही? ज्यांनी फाडून फेकून दिले, तुमचे ते महानगरपालिकेनं लावलेले ताडपत्री फाडून फेकून दिले, त्याच्यावर तुम्ही काय केलं? एकाला डिटेन केलं, सांगा नाव त्याचं. आजही कोणाला डिटेन नाही केलं. आज मराठी मग भेदभाव हाच तर आहे ना. नाही, असं नसतं विलासजी. हे शेवटी दोघेही महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते. ताई म्हणतात का नाही केलं ते सांगा, दुसरं नका सांगू. ताई तुम्ही बोलत असताना, विद्याताई तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, तर त्याच्यामुळे जरा थांबा, मला माझं बोलू दे. मी या वाहिनीवर आलेलो आहे, मला माझं पूर्ण करू दे. तुम्ही नंतर हवं तेवढं बोला, मी कधी तुम्हाला थांबवत नाही ना. बरं, बोला बोला. बघा, असं आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते हे सुद्धा या महाराष्ट्राचे घटक आहेत, आमचेच बांधव आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्याची व्यवस्थित नोंद सरकार म्हणून घेतली जाईल. त्याचप्रमाणे या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जर कोणीतरी आपलं मत व्यक्त केलं, ते पण महाराष्ट्राचे नागरिक आहेत, त्यांचं मत जाणून घेतलं. हे सगळं जाणून घेऊन एक लक्षात घ्या, आपण असं म्हणतो की न्यायालय हे आंधळं असतं, परंतु सरकारला आंधळं होता येत नाही. सरकारला डोळसपणे सगळं पाहावं लागतं. आमच्या डोळस सरकारने व्यवस्थित निर्णय घेऊन, ज्याला कंट्रोल्ड फीडिंग म्हटलं, ते करण्याचं सांगितलंय. दुसरी गोष्ट, एकच मुद्दा मांडतो, कुठचाही पक्षी हा सकाळी सूर्योदयानंतर खातो, त्याच्यानंतर त्याला दिवसभर खायला घातलं त्याचा काही उपयोग नाही. म्हणून आज केंद्राने न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 6 ते 8 त्यांना स्वतः कंट्रोल फीडिंग करण्यात येईल. 20 दिवसामध्ये एक कमिटी स्थापन करण्यात येईल. 20 दिवसामध्ये ह्या उच्चाधिकार समितीचे जे काही निष्कर्ष असतील ते न्यायालयासमोर मांडण्यात येतील आणि त्यानंतर न्यायालय जो आदेश देईल त्याप्रमाणे करू. महाराष्ट्रातली सर्व जनता आम्हाला समान आहे. ठीक आहे, तुम्ही एक मुद्दा मांडला, आता सरकार डोळस आहे. आता डोळस सरकार आहे तर डोळस सरकारला काही गोष्टी दिसत नसतील तर दाखवणं आमचं काम आहे. मी या फुल स्क्रीनवर विनंती करतो आमच्या PCRच्या टीमला, हे जे नव्यानं आता कबूतरखाने सुरू केलेत ना छतावरती, ते थोडे दाखवा. डोळसपणे आपण दाखवूया त्यांना की हे दृश्य, हे कबूतरखाने, हे कबूतर आहेत छतावरती. त्यांनी तुमच्या नाकावर टिचून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, हे बघा, हे बाजूला हे जे दिसतंय ना, हे कबूतरखाना पलीकडचा, आणि त्याच्या बाजूच्या इमारतीवरती हे एवढे हजारो पक्षी तिथे येत आहेत. तिथं धान्य टाकलं जात आहे. तुम्ही विरोध खाली करताय ना, घ्या तुमच्या नाकावर टिचून. इथं फक्त दिसतंय की नाही, डोळसपणे हे दिसतंय की नाही, हा मुद्दा आहे. अनधिकृतपणे न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा जर असे केलं जात असेल, काहीच कारवाई होणार नाही. मला प्रश्न विचारताय? अगदी तुम्हालाच ना, कोणाला? प्रश्न असा आहे की या कबूतरखान्याचा जो प्रश्न माननीय उच्च न्यायालयाकडे आला, त्याचा पहिला मुद्दा असा होता की हा कबूतरखाना नसून ही एक पाणपोई होती. 100 वर्षापूर्वी इकडे
पाणपोई म्हणून उघडली होती, त्या पाणपोईला अनधिकृतरित्या कबूतरखाना बनवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा विषय मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आल्यामुळे तो कबूतरखाना बंद करावा असा माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे हे आपण सगळे समंजस आहोत. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमधील सुद्धा काही एका पर्टिक्युलर धर्माच्या लोकांनी तिकडे कबुतरांना दाणे टाकायला सुरुवात केली होती. त्याचा उपद्रव झाला, सोसायटीने मिटिंग घेतली, सर्वांना घेतलं आणि आम्ही सोसायटीमध्ये धान्य टाकण्यापासून लोकांना थांबवलं आणि गेली जवळजवळ 1.5 वर्ष आमच्या सोसायटीमध्ये कोण थांबवत नाही. कोण पुढाकार कोणी घेतला होता त्याच्यासाठी? सर्वांनी घेतला होता, सोसायटीच्या मग कमिटीने आता घेतला सरकारला होता. काय झालं पुढाकार घ्यायला या आता संदर्भात? ऐकत का नाहीये ते? तुम्ही ज्या बिल्डिंगचा विषय काढलेला आहे त्या सोसायटीमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन हे थांबवलं पाहिजे. बरं ठीक आहे, मी विचारतो. पुरण दोषी आपल्या सोबत आहेत. पुरणजी, तुम्हाला खूप स्पेशल ट्रीटमेंट मिळते, तुम्ही खूप लाडके आहात आणि त्यामुळे कारवाई होत नाही अशा प्रकारची टीका केली जाते. खरंच म्हणजे आपण सुप्रीम कोर्टाला पण चॅलेंज करू शकतो, आपण काही केलं तर आपल्याला काही होणार नाही, आंदोलन केलं तर आपल्याला कोण टच करणार नाही, कोण, हा कॉन्फिडन्स आलाय का? नाही, तसं काही नाहीये. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. ते जे आंदोलन झालं होतं, आम्हाला माहित सुद्धा नाही ते कोण होते आणि आम्हाला त्याची कल्पना पण नाही होती की कसं काय होणार आहे. अरे वा. I don't know. It was particular one segment of some society which I am unaware of even today. मला आजपर्यंत त्याची नॉलेज नाहीये की लोक कोण होती, कुठनं आलेली, दादरचे रहिवासी आहेत किंवा बाहेरचे आहेत किंवा जैन आहेत, नाही आहेत, मला याची काही कल्पना नाहीये. बरं. आणि त्या दिवशी तुम्ही तिथं बाजूला उभं होतात तेव्हा एक मुनी आहेत, धर्मगुरू आहेत, ते म्हणत होते की प्रसंगी शस्त्र सुद्धा हातात घ्यायची वेळ, तेव्हा तुम्ही ओळखत होतात त्यांना? ते बाजूलाच होतात तुम्ही त्या दृश्यात? हा. का एवढी अगतिकता का आहे बरं, की अगदी शस्त्र सुद्धा हातात घेऊ शकतो आम्ही? हे एवढा इरेला पेटण्यासारखा विषय आहे का? विलास जरा एक प्रश्नाच्या मला उत्तर देऊ द्या प्लीज. अगोदर आपण ते जे शस्त्र आहेत, जेव्हा जैन मुनी म्हणतो शस्त्र, त्यांच्या शस्त्र आणि अस्त्र ते अमरण उपोषण असतं. बरं. ते त्यांची बोलायची, ते पॉलिटिशियन नसल्यामुळे, महात्मा असल्यामुळे ते पॉलिटिकली करेक्ट नसतात. ओके. ते आणि त्यांनी जाहीरपणे माफी सुद्धा मागितली आहे. त्यांनी जाहीरपणे कितीतरी चॅनलमध्ये त्यांनी सांगितलंय त्याचा उद्देश काय होता बोलायचा. बरं ठीक आहे. माझा आधीचा मुद्दा, सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा हे नवे जे कबूतरखाने सुरू केले जात आहेत, हे चॅलेंज नाहीये, हा अपमान नाहीये सुप्रीम कोर्टाचा? नाही, सुप्रीम कोर्टनी जस्ट लिटल करेक्शन, सुप्रीम कोर्टनी मॅटर परत रिफर केलाय हायकोर्टला, हे सांगून की ज्यापर्यंत हायकोर्टमध्ये संपत नाही, वी विल नॉट एंटरटेन यू. दॅट इज व्हॉट इज ते घडलंय सुप्रीम कोर्टमध्ये. आता हायकोर्टनी बँड लावलाय. आपण याच्या मूळ प्रश्नावर येऊया. बरं, या ना. याच्या मूळ प्रश्न आहे. आता अवधूत भाईंनी सांगितलं, येतो तुमच्याकडे. सीएम साहेबांनी ऑर्डर दिले कंट्रोलची, बरोबर आहे ना. आता आपण मूळवर येऊया. एक आमचे सन्माननीय विधान परिषद सदस्यांनी मुद्दा रेस केला, ते पर्टिक्युलर पक्षाचे होते. त्यांना सेकंड आमचे दुसरे ताईंनी केला, ते विधान परिषद सदस्य, दोघे सत्ताधारी होते. ते दुसरे पक्ष, ते सत्ताधारी, तुमचं बोलणं बरोबर आहे, मी मानतो ते सत्ताधारी होते, पण पक्ष वेगळा आहे. त्याच्यावर रुलिंग दिली पाहिजे होती आमचे मुंडे ताईंनी, पण त्याच्यावर रुलिंग दिली इंडस्ट्री मिनिस्टरनी. एम आय राईट? प्रोटोकॉल तोडलेला आहे.